राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता लवकरच देशात लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. त्यामुळे लोकसभेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतले पक्ष ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटानं तर एकूण 20 ठिकाणी आपण लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण यंदा राज्यात 2019च्या निवडणुकांसारखं चित्र असणार नाही, कारण युती आणि आघाड्यांची समीकरणं बदललेली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे ठाकरे गट आता ठरलेल्या जागांवर नेमकं कोणकोणत्या उमेदवारांना संधी देणार हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. सुरुवात आपण मुंबई विभागातून करू. तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. संजय दिना पाटील हे 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली, तेव्हा ते निवडून आले. 2014 मध्ये मात्र संजय दिना पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाटील यांना पराभवाची धूळ चारली होती. तर 2019 मध्ये ते पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, परंतु भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांना पराभूत केलं. संजय दिना पाटील यांची ज्येष्ठ कन्या राजोल पाटील गेल्या काही महिन्यांपासून युवा सेनेत कार्यरत आहे. दरम्यान संजय दिना पाटील आपली जागा परत मिळवत पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक आहेत. मुंबईतली दुसरी जागा म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. तिथं मागच्या बऱ्याच काळापासून शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांचा वचक आहे. 2019लाही गजानन कीर्तीकर हेच उत्तर पश्चिम मधून निवडून आले होते. 2022 रोजी शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला. पण आता ठाकरे गटानं गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याचं बोललं जात आहे. कारण गजानन कीर्तीकर यांचं शिंदे गटात जाणं स्थानिक शिवसैनिकांना रुचलं नसून त्यांनी अमोल कीर्तीकरांना आपलं समर्थन दिलेलं पाहण्यात येत आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघात सुनील प्रभू, रवींद्र वायकर आणि ऋतुजा लटके असे मिळून ठाकरे गटाचे एकूण 3 आमदार आहेत, तर जवळपास 10 नगरसेवक सुद्धा आहेत. दरम्यान अमोल कीर्तीकर यांनी ऐन वेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत असमर्थता दाखवली, तर सुनील प्रभू किंवा प्रियांका चतुर्वेदी यांच्याही नावाचा विचार सुरू आहे. पुढे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं निश्चित झालंय. अरविंद सावंत यांनी 2014 पासून दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे. त्यांनी 2014 आणि 2019 साली काँग्रेसच्या माजी खासदार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईतल्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. पण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरबुरीमुळे अनेक तक्रारी येत असल्यानं अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का असाही विचार पक्ष नेतृत्वाकडून सुरू आहे. आता कोकणाबद्दल बोलायचं झालंच तर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 लोकसभा मतदारसंघांवर ठाकरे गटानं आपला दावा ठोकलाय. त्यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना पराभूत केलं असलं तरी गीते यांनी 2014ला तटकरेंना जबरदस्त टक्कर दिली होती. आता अनंत गीते यांच्याकडे तब्बल 6 लोकसभा निवडणुका जिंकायचा अनुभव आहे. उद्धव ठाकरेंना मिळत असलेली संपत्ती आणि गीतेंचा अनुभव लक्षात घेता अजितदादा गटात असलेल्या तटकरेंना त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जड जाणार असं बोललं जात आहे. पुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं विनायक राऊत हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बऱ्याच काळापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि तिथं भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे यावेळेसही विनायक राऊत हेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं सांगण्यात येत आहे. विनायक राऊत यांच्या पुढे यावेळेस परत एकदा भाजपचे निलेश राणे यांचं आव्हान असू शकतं. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा इथून इच्छुक आहेत.
पण ते काही असलं तरी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची इथली उमेदवारी जवळपास कन्फर्म आहे. ठाणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथं ठाणे आणि कल्याण हे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी आता ठाणे लोकसभेवर ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार असून त्यांचा तिथं मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. त्यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाही ठाकरे गट विचारेंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे फिक्स आहे. आजपर्यंत एकनाथ शिंदेंनी ठाणे विधानसभा आणि राजन विचारे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ मजबूतपणे शिवसेनेच्या बाजूने राखला होता. पण आता शिवसेना फुटीनंतर इथली ही गणितं बिघडतील. लोकसभेला तिथं राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे गट श्रीकांत शिंदे यांना उभं करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आता कल्याण भाजपला सोडून त्या बदल्यात ठाण्यात श्रीकांत शिंदेंना तिकीट देण्याचा भाजपचा प्लॅन दिसतोय. त्यामुळे खरंच असं झालं तर ठाणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होऊ शकते. पुढं कल्याण मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास ठाकरे गट शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास आग्रही असल्याचं बोलण्यात येत आहे. त्यासाठी ठाकरेंनी गेम प्लॅन आखलाय. त्यांनी 2019च्या विधानसभेत शिंदे पिता पुत्राकडून दुखावलेले सेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार सुभाष भोईर यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. कारण माजी आमदार सुभाष भोईर यांचे त्या भागातील मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी सलोख्याचे संबंध आधीपासून राहिले आहेत. कल्याण ग्रामीण भाग, दिवा, अंबरनाथ येथे भोईर यांच्या शब्दाला वजन असून त्यांना मानणारा एक वेगळा गट आहे. तसंच आगरी कार्ड हा पॅटर्न चालल्यास त्याचा फायदा भोईर यांना होऊ शकतो. आता आपण पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या लोकसभा मतदारसंघांच्या जागा ठाकरे गट लढवणार आहे त्याची माहिती घेऊ. तर बघा, पश्चिम महाराष्ट्रात मावळ, माढा, सोलापूर, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या जागांवर ठाकरे गटानं दावा ठोकलाय. त्यापैकी मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं गेल्या 3 निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत झाली आणि 3 वेळी शिवसेनेनं बाजी मारली. आता मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदे गटानं इथं दावा ठोकलाय. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही आता उमेदवारीची चाचपणी सुरू झाली असून नुकतीच भाजपचे माजी नगरसेवक संदीप वागेरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनीही आवर्जून वागेरे यांची भेट घेतल्यामुळं महाविकास आघाडीकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे. पुढं माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. हाके स्वतः धनगर समाजाचे नेते असल्यामुळं ओबीसी वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे असं मानलं जातं. नुकताच त्यांनी मराठा आरक्षणावरून राज्य मागासवर्ग आयोगावर सरकार दबाव टाकतंय असं सांगून आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला असल्यामुळं त्यांचं नाव चांगलंच चर्चेत आलंय. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला जागा मिळाल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार उत्तम खंदारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. खंदारे हे शिवसेना भाजप युती सरकारमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री होते. तसंच याआधी ते उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणूनही निवडून आलेले आहेत. पण 8 महिन्यांपूर्वी एका रेप केसमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. विरोधकांनी त्याचं भांडवल केलं तर मग पक्षश्रेष्ठी निर्णय बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. आता कोल्हापूर जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास खरं तर 2019ला कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. पण शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर दोन्ही विद्यमान खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे आता तिथं ताकदीचा उमेदवार देणं हे ठाकरे गटासाठी चॅलेंजिंग असणार आहे. कारण हातकणंगले लोकसभेवर जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार गट प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. पण त्या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे म्हणून ठाकरेंनी ही कंबर कसलेली आहे. तिथून 2019ला शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले होते. पण त्यांनी नंतर शिंदे गटाचा रस्ता धरला. दरम्यान आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत एक बैठक मातोश्रीवर पार पडली. तेव्हा कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार संजय बाबा घाटके आणि गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके हे उपस्थित राहिले होते. तेव्हा जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना ताकद पुरवणार असल्याची भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे अशी चर्चा आहे.
पण त्याबद्दल अद्याप राजू शेट्टी यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. आता जर आपण मराठवाड्याबद्दल बोललो तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना या जागांवर लोकसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय. त्यापैकी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर या यंग आणि डॅशिंग नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ओमराजेंचा तरुणांशी असलेला कनेक्ट आणि तळागाळातल्या लोकांशी जुळलेली नाळ. त्याच्या जोरावरच त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले पॉवरफुल नेते राणा जगजितसिंह यांना मात दिली होती. सध्या राणा जगजितसिंह भाजपमध्ये आहेत. पण आता राणा जगजितसिंह यांना महायुतीनं तिकीट दिलं तर मग लढाई अधिकच चुरशीची होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तिथं सध्या MIMचे इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार असून त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या लोकांमध्ये चांगली इमेज असल्याचं पाहण्यात आलंय. त्यामुळे ठाकरे गटाला तिथं तगडा उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही. तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कारण 2019ला तिथून विधानसभेला शिवसेनेचे 4 आमदार निवडून आले होते. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडू जाधव हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. कारण त्यांनी 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 टर्म शिवसेनेच्या तिकिटावर एक हाती परभणी लोकसभेचा गड राखलाय. तिथं त्यांची ताकद आणि जनसंपर्क अफाट आहे. आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं 2019ला शिवसेनेचे हेमंत पाटील निवडून आले होते. पण त्यांनी शिंदे गटात उडी घेतल्यामुळं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण असल्यामुळं त्याचा फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो आणि म्हणून ठाकरे गटाचा त्या जागेवर प्रबळ दावा असणार आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर तसंच माजी खासदार सुभाष वानखेडे हे 2 नेते तिथं प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथं मागच्या सलग 5 निवडणुकांमध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंचा बोलबाला राहिलेला आहे. त्यांनी युतीकडून लढताना सलग 5 वेळा काँग्रेसचा पराभव केलाय. पण दानवेंना प्रत्येक वेळी शिवसेनेच्या केडरचा खूप फायदा झालेला आहे. कारण जालना लोकसभा मतदारसंघात जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा दोन्ही जिल्ह्यातील गावांचा समावेश असून तिथं शिवसेना घराघरात पोचलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची अशी इच्छा आहे की तिथली जागा भाजपला शह देऊ शकणाऱ्या ठाकरे गटानं लढवावी. आणि सध्या रावसाहेब दानवे यांना टफ फाईट देणारा नेता म्हणून माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवाजीराव चोथे यांना OBC समाजाचाही सपोर्ट आहे. अर्थात या ठिकाणी ठाकरे गटाला जरांगी इफेक्टमुळे झालेल्या मराठा ध्रुवीकरणालाही विचारात घ्यावं लागेल. आता उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास नाशिक आणि शिर्डी या 2 लोकसभेच्या जागांवर उद्धव ठाकरे गट लढणार आहे. त्यापैकी नाशिक लोकसभा मतदारसंघात मागच्या 2 टर्मला शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. पण बंडानंतर ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात गेल्यानं त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. ठाकरे गटाकडून अनेक नावांची चर्चा आहे. पण त्यात जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यायची यावरून तिढा अद्याप कायम आहे. त्याच संबंधित शिवसेना भवनावर बैठकही झाली होती. भाऊसाहेब वागचौरे यांच्या उमेदवारीला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आता या दोघांपैकी एकाला इथून उमेदवारी मिळेल, पण मग दुसरा नेता कदाचित बंडखोरीच्या मूडमध्ये जाण्याचा धोका आहे. आता राहिले विदर्भातील 2 लोकसभा मतदारसंघ, बुलढाणा आणि वाशिम. खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत 4 जागा लढवून शिवसेनेनं तिथं 3 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी रामटेक आणि अमरावतीची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतलाय. त्यापैकी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 1999 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. त्या मतदारसंघातून सुरुवातीला 1999 आणि 2004ला आनंदराव अडसूळ विजयी झाले होते. तर 2009, 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव विजयी झालेत. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावेदारी सांगितली आहे. विद्यमान खासदार शिंदे गटात गेल्यामुळं उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना यंदा त्यांना पाडायचं असंच थेट आवाहन केलंय.
त्यासाठी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत. शेवटच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास तिथून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी 5 वेळा विजयाची पताका फडकवली आहे. शिवसेनेतील बंडानंतर राजकीय परिस्थिती बदलली. खासदार भावना गवळी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या, पण तरीही शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्यामुळं यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा गड आजही शाबूत असल्याची भावना शिवसैनिकांत आहे. माजी मंत्री संजय देशमुख यांनी यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघ पिंजून काढून अनेक कार्यक्रम घेतले. त्यामुळे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. संजय देशमुख हे डिग्रस विधानसभेचे आमदार होते. तसंच 2002 ते 2004 या काळात ते मंत्री राहिले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पण तिथून पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज हे देखील लढतीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. कारण यवतमाळ वाशिममधील बंजारा समाज त्यांच्या मागं असल्याचं सुनील महाराजांचं म्हणणं आहे. पण ठाकरे गटाकडून अद्याप कुणाचं नाव स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. तर मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून या नेत्यांना लोकसभेसाठी संधी मिळू शकते असं म्हटलं जातंय. यंदा युती आणि आघाडीची समीकरणं बदलल्यामुळं महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. आता त्यात उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सिंपतीचा ठाकरेंच्या उमेदवारांना किती फायदा उठवता येतोय हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? यापैकी किती नेत्यांना महाविकास आघाडीच्या अंतिम जागा वाटपात स्थान मिळेल आणि कुठला नेता पुढील खासदार बनू शकेल? तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती कशी वाटली तेही आम्हाला कमेंट करून कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.